का शांती येले तुला उशीर झाला काल तुम्ही आले तू सून नाही सून नाही येणार आली बघाल बापा आपण चालला तो कुठे याच्यासोबत एवढ्या वेळ फिरायला पुरलं असतं काय. हो ना, बरं झालं आपण चाललो म्हटलं आधी. किती उशीर लागला माहिती यायला आले. आपले तेवढ्या वेळपर्यंत फिरलं असतं, पाय दुखून गेले असते सारे. आजकाल बिचारी मायकडून चालूच नाही होऊन राहिलं. लय जसं जसं पाय पाय चाललं कशी पायच गळून येते. आता वय झालं ना मग, किती दिवस होणार आहे. हो ना, पण आपणच पहिले होईना बिचारे. नीरा 2-2 टाइम कामाला जाणार होय ना. हा, सकाळी जाव दुपारचंही जाव, कधी कधी तर दिवस दिवसभर वावरात राव. किती किती दूरपर्यंत जावं लागे माय पैदल पैदल वावरात. नाही तर काय माय, आपले पैदलच जा लागे. आणि आताच्या म्हटलं आता बापा कटलेच आहे बायाले जायला कामाले. कटलेच राहते ऑटो राहते त्याच्यातच जाते बाया. बरं ना, पाहिलं तर नाही. आणि पैसे रोजही जास्त आहे आता पहिल्यापेक्षा. पहिले एवढा रोज होता का, आपल्याला एवढा रोज भेटे का पहिले. बाई आता 200-300 रुपयाच्या खाली रोजान जात नाही म्हटलं बाया. पाहिल्यासारखं कामही नाही करत हो. आपण लहान कचून काम करत जा. आताचा मजूर करतील का कचून का. आताच्या बाया तर म्हणते बाय सोमवार गेली नाही कधी तर तिने मागून गोटे मारते म्हणते. तू काही सोमवार गेली मागा राहील म्हणून अशा तर बाया आहे. आजकालच्या मजुराले टाईमवर जाणं, टाईमच्या आधी येणं, बस एवढंच माहीत आहे. कास्तकाराला काही पुरून नाही देऊ राहिल्या. आताच्या कष्टकरापेक्षा तर मजूर सुखी आहे व. नाही तर काय माय पोरगं सांगे ना, बाया कशाच येत नाही म्हणे ना. 300 रुपयाच्या खाली 300 रुपये रोज पाहिजे म्हणते ताईला. आता आपल्या सुनाईले कामाला नाही जायला लागत तर त्याला कदर नाही आहे कोणत्या गोष्टीची. आपल्या सुना म्हटलं अशा नाच दोष ते जास्तच आजकालच्या सुनाईच्या हातात. नाही तर का माय, आपल्याला कामाला जायला लागे, घरचे कामं करायला लागे. तुला म्हटलं माघरची कालची गोष्ट सांगतो. परवाच्या दिवशी रातची ना भाजी केली. मी तिला आधीच म्हटलं बरं करायच्या आधी काय एवढी करू नको बाई म्हटलं, वाया जाईन म्हटलं, तरी केली तिनं. बरं झाली केली तर केली मग आता. तर मग कधी काल सकाळी काय झालं, काय म्हणे आता म्हणे पोहे करतो म्हणे नाश्त्याला म्हणे. नाही म्हटलं माय रातची मोठी भाजी आहे व म्हटलं. आणि त्या भाजीचं काय करतो म्हटलं. गोबीची भाजी काही वाया जाते का, गोबीच्या भाजीचे चांगले पराठे होते ना. तर मी म्हटलं कर म्हटलं, गोबी ना लुसताय म्हटलं, कर म्हटलं तिचे पराठे. तर मी नाही करत म्हणे, मी पोहे करतो म्हणे. एवढं किती वेळ लागेल म्हणे पराठे मराठे करायला म्हणे. मला टाईम आहे का म्हणे अजून म्हणे, यात्रेत जायला लागते असं तसं केली तिने बळबळ. मग नाही म्हटलं तुले मी पराच्या दिवशी म्हटलं का बा एवढी करू नको म्हटलं भाजी, तरी ता केली म्हटलं. हा, आणि आता तुला म्हटलं का गरम करून शिकतेचे पराठे टाक बा, नाही तर मग गरम करून तरी ठेव. तर तू नाही म्हणाली, डायरेक्ट फेकायची गोष्ट करायली म्हटलं. तर असं एवढी ना दुष्करणं चांगली नाही आहे म्हटलं. मी असं म्हटलं तिले तर मायावरच भिडली होती भीती. म्हणे मी काय आता पराठ टाकत बसू का म्हणे, त्याचे म्हणे किती उशीर होईल म्हणे, मला पोहे करतो म्हणे फाटकन, अजून स्वयंपाक करायला लागते म्हणे, मग स्वयंपाकात किती वेळ जाते म्हणे, असं तसं बापा बापा बापा. आणि शेवटी ती भाजी फेकून दिली म्हटलं. आधी म्हणा काय ऐकत नाही आपलं. आणि मग असं वाया घालते व लय मन दुखते व माया वाया गेलं म्हणजे. मग तेच भाजी गरम करून खायला झाली असती ना तुम्हाला दुपारी. नाही ना मग ते नाही चालत, गरमच पाहिजे त्यातच पाहिजे द्यायला आता खाले. शिय सुये चालत नाही काळो काळो केलेलं. बरीच आहे व. मी घेऊन ठेवू देत मासून इले करायला लावत असतो, कर म्हणत असतो. एवढी नासधूस केली ते पुरण काय. आणि आता महागाई तर माहितीच आहे आपल्याला किती आहे. तर जे ते काही आणायला गेलं तर महागाचा भाजीपाला तर विचारू नका म्हणजे तुम्ही असा महाग झाला. मी म्हटलं त्या दिवशी टमाटे आणायला गेली तर 30 रुपये टमाटे म्हटलं माय. मी म्हटलं 30 रुपये देत बापा, म्हटलं 25 रुपये देतो देशील दे म्हटलं, नाही तर दे मी चालली म्हटलं. लसूण माय, लसूण 80 रुपये पाव. एवढा महाग लसूण असते सांग बरं तू. म्हणजे 300 रुपये 350 रुपये किलो झाला ना तो बिचारे. किती महाग राहिला. आपल्या पाहिलं का आपण आपल्या जमान्यात कधी एवढं महाग. हा तुळीची डाळ म्हटलं आपण पहिले घरी करू ना, तर कितला राही म्हटलं आपली तर कन्या काय राहे कैना काय राहे काय काय उरे म्हटलं. आणि आता इकडचे तर बापा एवढीशीच डाळ राहते म्हटलं घरात. आणि आणायला गेलो तर किती महाग आहे, 200-250 रुपये किलो डाळ आहे ना माय. नाही तर काय, वरण खाऊच नका म्हणते ते. पहिले आपल्या घरी डाळ आहे, घरची करू डाळ, तर कोणी आलं तर आणजोई भर पासाभर देऊ म्हटलं आपण कोणाला. आता तर स्वतःसाठी सापडत नाही तर काय दुसऱ्याला देणार आहे. मोठं कट्टीन काम झालं बापा आता. बरोबर आहे बिचारी. सगळ्याच बाबतीतले बेकारी आली ना, लस बेकारी आली ना. मागी पांत मार, नोकऱ्या नाही, लग्न नाही जुडू राहिले लोकांचे लेकरायचे, आणि काय सगळ्याच बाबतीत बेकारी आली ना बिचारे. नाही तर काम आहे, मोठं कट्टीन काम झालं आता. काय होय व काकू, कायच्या गोष्टी चालू आहे तुमच्या मोठ्या. काहीच नाही बापा, असंच चालू आहे. तू कुठे गेली तेव्हा दिसली नाही आम्हाला, 2-4 दिवस झाली यात्रे मात्र नाही दिसली. मी कुठे जातो घरीच तो ती मग बस गेली तुमचं. कायच्या गोष्टी करायला तर तुम्ही काही नाही, असं चालू आहे मजुरी बिजुरीचं बोलू राहिलं तुला. असं बोलता बोलता निघाला ईश्वर. तर निघाला म्हटलं लोक लहान खराब आली म्हटलं आता ज्याच्या त्याच्या बाबतीत. महागाई वाढली म्हटलं मार ना, रोजगार नाही आहे, लोक बेरोजगार फिरू राहिले म्हटलं लेकरं शिकून सवरून. आणि लग्न पाहता लग्न नाही जुडू राहिले लोकांचे काही नाही. हा बे काकू तुम्ही बरोबर बोल राहिले. मा नोकरी नोकरी आपल्या बरोबरचे असले तर जुडू राहिले, कोणाचं पेरमा मेरमाचं असलं त्याचं जुडू राहिलं, तसे तर जुडूनच नाही राहिले माय. तुम्हाला सांगतो म्हटलं काकू आता मायाने एक माल भाऊ आहे, 4 एकर शेती आहे, घर बांधला आहे, एकटंच पोरगा एक बहीण आहे, लग्न झालं आहे तिचं. तरी त्याला पोरगी नाही भेटू राहिली म्हटलं. 3 वर्ष झाले पोरगी पाहू राहिला तो. आणि एकदमही काही वय नाही बाप्पा का लयच मोठा झाला बा म्हणून नाही भेटू राहिली, असं नसंही काही नाही आहे काय. तो 29-30 वर्षाचा आहे आता. पण पोरीच्या घरी गेलं का पोरीच्या घरचे म्हणते नोकरी पाहिजे बापा, म्हणते काहीतरी पाहिजे म्हणते, नोकरी निघल्या शेतीच्या भरशावर नाही देत म्हणते बापा आम्ही पोरगी. नोकरी पाहायला गेलं पोरगं तर नोकरी नाही भेटू राहिली, तर आता काय करावं त्या पोरानं सांगा बरं. तर कुठं जाणार शोधून नोकरी सांगा. नाही ना माय, एका दृष्टीनं पोरीवाल्याच्या घरचं बरोबर आहे ना. तू सांगतो शेती पान तशी करते, पिकत नाही काही नाही, आणि पण एखादा जॉब मा बसला असा कोणता नसाच कोणताही बा प्रायव्हेट मायवेट, तर कसं तरी पैसा चालू राहते दर महिन्याले. शेतीतला पैसा काय दिसते काय, शेतीतच काढणं शेतीतच लावणं असं आहे शेतीतलं. आपण काढले माय कसे दिवस तुटत ताटत फुटून पडल्या घरात. आजकालच्या पोरी काढते का व.
आजकाल सारायला सगळं स्टँडर्ड पाहिजे ना. नाही ना माझ्या घर पाहिजेच ना बांधलं. आयुष्य जाते तर घर नाही बांधत म्हटलं. आणि घर साधं सुद्धा बांधतो म्हटलं बिना छपाई मापाईचं असं 4 खोल्याचं तर 5-7 लाख लागते. आजकाल चांगलं घर बांधतो म्हटलं तर 20-25 लाख कुठं गेले नाही म्हटलं घर बांधायला. आणि सारं चांगलं चांगलं पाहिजे आजकाल. असं तसं जमतही नाही. आणि लग्न करणे की सोपी राहिलं का मा. लग्न करणं म्हणजे लग्नही चांगलंच करावं लागते. असं तसं लग्नही नाही चालत आजकाल. आणि तुम्हाला माझ्या आईच्या गावातली गोष्ट सांगतो म्हटलं. एका बिचारे पोरीचं लग्न जुळलं. तिचं काही असं ना ती लग्नाच्या तर बिचारे तिला काही लग्न करायचं नव्हतं माय. तर माय 2 दिवसाच्या आधी पळाली आणि सांग बरं त्या पोराचं बिनकामी वन केलं. आता त्या पोराचं लग्न जुळून काय लवकर. कसं इकडून तिकडून आधी जुळली म्हणते त्या पोराचं. इकडून तिकडून जुळलं त्या पोट्टीनं असं केलं. हे पळाली म्हणते माझ्या लग्नाच्या 2 दिवस आधी. मग आधीच तुझ्या प्रेम होतं एवढं तर सांगायला लागत होतं घरच्या एरिया मी लग्न नाही करत बापा. माया आहे दुसऱ्या रुपये कोणातरी प्रेम. काय त्या पोराची बिनकामी हे केली. पैसा तर पैसाही सारा वाया गेला. मायबापाचाही गेला वाया. त्या पोराचाही गेला. आणि बिनकमी नावाची बदनामी झाली. आणि जो ज्या पोरासोबत तिचं लग्न जुळलं होतं म्हणते तो चांगला. त्याच्या घरी चांगला 5-7 एकर वावर होतं म्हणते. घर बांधलं होतं म्हणते. चांगलं होतं म्हणते. पोरगं निरेसनी होतं म्हणते. म्हटलं त्या पोरासोबत तिने लग्न नाही केलं आणि ज्याच्यासोबत पळून गेली ना त्याच्या घरी करी म्हणते माय 1 एकर आहे का 2 एकर आहे तर जमीन आहे म्हणते. घरी बांधायचंच आहे म्हणते. आणि दोघं भाऊ आहे म्हणते. एक बहीण आहे म्हणते लग्नाची. आणि त्याच्यासोबत तिने लग्न केलं आणि सांगू ते पोरगं चांगलं होतं बरं तर त्याच्यासोबत केलं नाही पळून गेली म्हटलं. मायबापानं असं केलं असं पाहून तर लहान मायबापाच्या नावानं हिनं हे केलं असतं गोंधळ केला असता. आणि मायबापाची इथं चांगली आहे ना बिचारे. काही एकदम काही अशी नाही ना घरमर बांधल्याच्या बापाचं. 4 एकर जमीन आहे. दोघंच बहीण भाऊ आहे. नाही माय कोणत्या पोरी लस करते ना माय. असं उलसक मायबापाचा विचार नाही करत. मायबापाला कसं वाटन काय वाटन तर. आजकाल लग्न करणे म्हणजे धोक्याचं झालं. कधी कोणती पोरगी काय करून सांगता नाही येत. कोणता पोरगा आहे कधी काय करून सांगता नाही येत माय. एखादी पोरगीच चांगली राहते तर तिचा नवराच चांगला नाही राहत. एखादं व्यसनच राही नाही तर कोणाचा नादच राही नसं राहते. कोणाकोणाच्या घरी सासा सुनीचंच नाही पटत. नवरा चांगला असला सारा चांगला असलं तर सासा सुनीचेच झगडे राहते. नाही माय आजकालच्या पोराला कसं पाहिजे तुला सांगतो मी. नोकरीवर पोरगा एखाद्या दुसऱ्या गावात सासू सासरे गावात. रूम एखाद्या फ्लॅटवर राहिलं एखाद्या शहरात. आणि 4 दिवसासाठी फक्त सासू सासऱ्याच्या घरी आहे ना 4 दिवस राहिलं आणि जा सणासू दिले आल्या का बस एवढंच पाहिजे त्याला आता. 12 महिने सासू राहून सासू सासऱ्याचा सावड नाही आहे काही पटत नाही आता त्याला. हो बरोबर आहे. असंच पाहिजे आजकालच्या पोरीला. असं पाहिजे मी मान्य करतो बिचारे. पण जर असं नसलं ना तर सासूही लय करते कोणत्या लय करून घेते अति सासू सुनीवर. करते म्हणा कोणत्या प्रत्येक सासू नसते ना माय तशी. प्रत्येक सुनी बदमाश नसते ना मग काकू. असंही आहे ना. जाऊ दे माय तू आता काय करतो आता आहेच प्रत्येकाच्या घरी लागल्याच गोष्टी. मी का म्हणतो ती सासू कुठे गेली दिसलीच नाही मला दिवस झाले. बाहेर माहेर येत बापा आता वाटागिटार बसली नसती येत. हाय ना घरी कुठं जाते घरीच राहते. डॅचं ऑपरेशन केलं आता तर म्हणून बाहेर निघणं उलसं कमी केलं तिनं. वाटामिटार बसायला नाही येत. तो काय चष्मा घेते लावून राहते आता दिवसभर घरात झोपली राहते. काम कोणते करता येते आता मलाच करावं लागते मग सारे. असं असं काय कधी केलं माय म्हणतो माहिती नाही मग सांगते बापा ती सासू करतो का काय म्हणून. नाही गेलती मोठ्या पोराच्या घरी गेलती तर आली तिकडून करून. ऑपरेशन व्हायपर्यंत ठेवलं पोरानं सुनीनं. आणि ऑपरेशन झालं तर इकडे दिलं इकडे पाठवून. असं वय तरी म्हटलं ती सासू कशी काय दिसू राहिली म्हटलं बापा. मला हटलं गेलीच म्हटलं पोरा माराच्या घरी. नाही पोराच्या घरी गेली तर 2-4 दिवसाच्या वर राहत नसते ती. पचतच नाही ना तिथं. बसली तर पाहिजे 4 दिवसाच्या वर. चल माय तुमच्यासोबत बोलत बसली काकू तर लय उशीर झाला माय. मी तर बसल्या आता जातो बापा घरी. अजून नावाचा कल्लाईन बिडीलच्या आम्या द्यायचाच आहे. येतो मग मी काय जातो आता. बरं ये जा. लय उशीर झाला माय याच्यासोबत बोलत बसली तर. बडी खरं का काय माहीत गोंधळ घरी. पण स्नेहानं म्हटलं ते गी हायगी खरंच म्हणा. तिची सासू राहतच नाही माझ्या पोराच्या घरी. 4 दिवस झाले काय येते ना वापस जातेच तर नाही. गेली 6-7 महिन्यातून एखाद्या वेळेस तरी 4 दिवसाच्या वर राहत नाही म्हटलं बाई. म्हणाले पोरगं ते नोकरीवर आहे. माय बापाला पुसलं तर काय होऊ राहिलं पण इथंच राहते. नसन पटत त्या सुनीले. इथं आता कसंही राहिलं तर गावात आहे शेवटी. 4 मैत्रिणी भेटते नाही घरात सुनीसोबत गमलं तर बाहेर येऊन बसते. तिथं कुठं जाते ते शहरात. जाऊ दे माय आपल्याला एक पोरगाचा निदान असं तरी नाही का ह्या सुनीच्या घरी जाऊ का त्या सुनीच्या घरी जाऊ. एकाच ठिकाणी भांडण का तंटेवर असं लागते मग एकाच ठिकाणी आपल्याला. निदान दोघं एकमेकाचा ही रस्ता नाही करत का त्यानं नाही केला मिस कोण करून मेस कोण करून. हा माय तेवढ्या तरी बरं वाटते मला. चल बाप्पा मी जातो मग आता घरी. लय उशीर होऊ राहिला ना. माई चहा पाणी व्हायचं राहिलं. मैसून चहा माय मांडन तर अजून मला पा देईन बाहेर होते. जातो आता मी घरी. घे ना माझा चहा घ्याच. चल ना मी चहा म्हणतो. नाही चहा व्हायचं नाही तरी. नाही मी राहू जातो ना मी घरी. काय आता नेहमीच आहे नेहमी मी चहा प्यायला पुरट काय. चहा नाही जसं काही एखादा पुरणपोळीचा स्वयंपाकच करेल मी तुले. चहा मोठा तेली मोठी तळून हे करू राहिली. चल ना आता चहा घ्यायला चल. आता तू म्हणूनच राहिली येतो. चल मग चहा घरी घेतो आजच्या. बरं ये मग अंदर काय मी चहा म्हणतो. चल बाप्पा चल आलीच. आमचा व्हिडिओ आवडला तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पण